हाय हॅलो आणि नमस्कार, मी प्रेरणा मोहिते. तारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. प्रभाग क्रमांक 14 मधील अपक्ष उमेदवार पल्लवी प्रशांत नलवडे आणि त्यांच्या सोबत आहेत त्यांचे पती, म्हणजेच गेले 17-18 वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसिव्ह असणारे प्रशांत नलवडे. सर, तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपल्या दोघांचंही मी स्वागत करते. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि गेले 17-18 वर्ष तुम्ही सामाजिक कार्य करता, तर याची नेमकी सुरुवात कशी झाली? 2007ला माझं वय वर्ष 17 होतं साधारण. त्यावेळेला मी एक निर्णय घेतला की शिवसेनेशी आपण बांधिलकी राहिली पाहिजे, म्हणून माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर मी एक शाखा स्थापन केली 2007ला. त्या शाखेच्या मार्फत मी भागातील सर्व कामे, छोटी मोठी कामे ही शाखेच्या मार्फत मी सोडवत गेलो. जवळजवळ एकनिष्ठ मी शिवसेनेची 17-18 वर्ष आपण राहिलेलो आहे. मग असं मला वाटतं होतं की आता आपण एवढं काम केलेलं आहे, माणसांच्या पर्यंत नाळ आपण जोडलेले आहे, तर मग आपली उमेदवारी आपल्याला मिळावी अशी माझी एक इच्छा होती. पण पक्षाने उमेदवारी देईन या आशेनं आपल्याला आजपर्यंत आपण थांबलो होतो. पण अचानक काही कारणास्तव आपल्याला उमेदवारी मिळाली नाही. मग मी माझी मिसेस पल्लवी प्रशांत नलवडे हिच्यासाठी मी उमेदवारी म्हणून मी हिला उभा करत आहे. ह्या निवडणुकीत उतरण्याचा नेमका हेतू किंवा विजन काय आहे? याने सर्वसामान्यांची मी जी नाळ जोडलेली आहे त्यांचे प्रश्न पूर्ण सोडवण्यासाठी मला या निवडणुकीत उतरायचं आहे. मी इतके वर्ष त्यांच्यासाठी काम करत आलो आहे. मी घराघरापर्यंत पोहोचलेलो आहे. त्यांची छोटी मोठी कामं दवाखान्याची असो किंवा भागातील समस्या कोणत्याही असो, मी त्या कोणत्याही क्षणाला मी सगळ्या सोडवून दिलेल्या आहेत. त्यामुळे लोकांचा आग्रहास्तव मी या निवडणुकीत उतरत आहे. अच्छा मॅडम, तुम्हाला अपक्ष निवडणुकीसाठी तुम्ही अर्ज भरलाय, तर नेमकं विजन काय आहे तुमचं? नमस्कार, मी सौ पल्लवी प्रशांत नलवडे. मी प्रभाग क्रमांक 14 मधून माझा अधिकृत अर्ज भरलेला आहे. तर माझे विजन असं आहे की पाणी टंचाई किंवा रस्त्यांची दुरुस्ती किंवा कचरा उठाव या गोष्टींकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे आणि त्या समस्या स्वतः जबाबदारीने हाताळल्या पाहिजेत आणि त्या मी करू शकते असा मला आत्मविश्वास आहे. आणि त्याचबरोबर माझा जो भाग येतोय म्हणजे तो प्रभाग क्रमांक 14 तो पूर परिस्थितीचा भाग आहे. त्यामुळं पूर परिस्थिती आल्यानंतर तिथे योग्य ते नियोजन लावणे, लोकांना हवी ती मदत पोचवणे हे माझं विजन आहे. आणि मेन म्हणजे महत्त्वाचं विजन असं आहे की आता काय एकट्याच्या ह्याच्यावरती घर चालू शकत नाही. त्यामुळं पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही काम करणं गरजेचं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक महिलेला स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिक जबाबदारी राहील. आणि मला जर महापालिकेत निवडून येण्याची संधी मिळाली तर मी प्रत्येक महिलेला न्याय माझ्या जबाबदारीने देईन. ओके. सर म्हणता की जनतेनेच माझी उमेदवारी जाहीर केली असं तुम्ही म्हणाल, तर मला सांगा की राजकारणात पक्ष महत्त्वाचा असते की जनता? कसं आहे, जनता महत्त्वाची आहे राजकारणात. जनता असेल तर पक्ष आहे. जनतेनं उमेदवारी आपली जाहीर केलेली आहे. तुम्ही बोलला मॅडम की जनतेनंच आपल्याला ही उमेदवारीसाठी जाहीर का केलेलं आहे, कारण आपण त्यांची तळागाळापर्यंत नाळ जोडलेली आहे, त्यांच्या आपण समस्या सगळ्या सोडवलेल्या आहेत. त्यामुळे जनतेचा हा निर्णय आहे की आपल्याला पक्षातनं न्याय मिळाला नाही तर आपण आपल्या जनतेतनं न्याय देऊन दाखवू. यासाठी आपल्याला या निवडणुकीत उभं राहायचं आहे. अच्छा मॅडम, तुम्ही निवडून आल्यानंतर ना आता इतक्या सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत प्रभाग क्रमांक 14 मध्ये, तर प्रामुख्याने पहिल्या 3 गोष्टी कुठल्या सॉल्व्ह कराल? तर प्रामुख्याने पहिल्या 3 गोष्टी म्हणजे आधी पाणी पुरवठा आणि 2 नंबर म्हणजे की कचरा उठाव, कारण की यामुळं आरोग्यात तर बिघडत आहेच. आणि त्याच्यानंतर जो प्रश्न राहिलेला आहे तो म्हणजे रस्ता. या 3 गोष्टी तरी मी आधी प्रामुख्याने लक्ष देईन. ओके. तुम्ही इतके वर्ष झालं की समाजकार्यामध्ये वगैरे आहात, निवडून आल्यानंतर ना जनतेशी संपर्क साधण्यासाठी तुमचं काय नियोजन आहे? जनतेशी संपर्क साधण्यासाठी म्हणजे माझ्या सकाळपासूनच जनतेशी संपर्क असणार आहे, कारण की महापालिकेचे सर्व कर्मचारी सकाळ सगळ्या स्वच्छतेसाठी बाहेर पडत असतात. सकाळी 7 वाजल्यापासून माझं काम चालू होईल आणि जनतेशी थेट संपर्क म्हणजे मी दिवसभर जनतेसाठीच माझा असेल की बाबा आपल्या समस्या काय आहेत. आणि मी हे सगळं 17-18 वर्ष करत आलो, त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नसणार आहे. त्यामुळे मी डायरेक्ट मला उमेदवारी जर माझ्या मिसेसच्या ह्याच्यातून जर आपल्याला संधी मिळाली तर डायरेक्ट आपण कामाला सुरुवात होऊ शकते.
तुम्ही मघापासून म्हणताय की जनतेशी थेट नाळ जोडलेली आहे, तर मला सांगा की आजच्या राजकारणात राजकीय वारसा नसताना कोणताही जनतेशी नाळ जोडणं ही तुमची खरी ताकद आहे का? हो, हीच खरी ताकद आहे माझी. कारण की मी छोटे मोठे प्रत्येक प्रश्न जनतेचे मार्गी लावलेले आहेत. मग त्यांना त्यांचे घर दवाखान्याची समस्या असो किंवा त्यांचे छोटे मोठे बाबा आपल्या सरकारी योजना असो, या सगळ्या मी त्यांच्या घरोघरीपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. प्रत्येकाला प्रत्येक योजनेतून न्याय दिलेला आहे. त्यामुळे त्यांची एक नाळ जोडलेली आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेला हेच का सांगतो की मी नाळ जोडलेलं आहे. माझे त्यांच्या घरापर्यंत दृष्ट संबंध झालेले आहेत. मी त्यांना असं वाटतंय की प्रशांत हा आपल्या घरचा कार्यकर्ता आहे आणि घरचा माणूस आहे, अशी इतक्यापर्यंत माझी त्यांच्याबरोबर नाळ जोडलेली आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील मतदारांना एका ओळीत सांगायचं झालं की पल्लवी नलवडे यांनाच का निवडून द्यावं, तर काय सांगाल? तर मी सांगू इच्छिते की प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांना की सामान्य कुटुंबातील एक व्यक्ती जर उभी राहत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे राहायला पाहिजे, विश्वासाने अगदी. कारण की मी तुमच्या समस्या अगदी जवळून पाहिलेल्या आहेत आणि त्या मी समस्या की हक्काने महानगरपालिकेपर्यंत पोचवू शकते आणि आपल्या प्रभागाचं चांगल्या रीतीने विकास करू शकते, अशी आशा मला आहे आणि तुम्ही त्यासाठी मला निवडून द्यावे हीच माझी इच्छा आहे. सर, प्रभाग क्रमांक 14 मधील तुम्ही आतापर्यंत जे समाजकार्य केले आणि आता निवडणुका लागू झालेत, तर मतदारांना नेमका काय संदेश द्याल? मतदारांना माझं फक्त एकच बोलणं आहे की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि बलाढ्य उमेदवार यात आहेत. धनशक्तीचा वापर खूप होऊ शकतोय, पण आत्ता हा आपल्या तळागाळात पोचलेला तुमच्या बरोबर असणारा माणूस तुम्ही निवडावा, एवढंच मी जनशक्तीच्या आशीर्वादाने मी सांगतोय. प्रभाग क्रमांक 14 मधील मतदारांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश एकच आहे की मतदारांना माझा की मी पद नसताना, कोणतंही मोठं पद नसताना आपण आमदार फंडातून एवढा निधी आणून आपल्या भागात जे रस्ते केले, गटारी केले, स्ट्रीट लाईट बसवलेत. आत्ताही आपण जवळजवळ एक 20 लाख रुपयाचं आपण ड्रेनेज लाईन मंजूर केलेलं आहे. असं कोणतंही मोठं पद नसताना जो आपण निधी खेचून आणून आपण प्रभागाची कामं केलेली आहेत. हेच जर आपल्याला उमेदवारी आपल्याला मिळाली तर आपण अजून ताकदीनं या प्रभागात आपण निधी आणून आपण कामं करू शकतोय. त्यामुळे मला असं वाटते की या आपल्या सामान्य कार्यकर्त्याला आपण सर्वांनी निवडावं, थोडी माझी कळवळीची विनंती आहे जनतेला. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन विषय पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.